चिमूर, नेरी, मोठेगाव, पेंढरी, केवाडा, काजळसर या गाव परिसरातून 250 ते 300 विद्यार्थी रोज नवरगाव येथे शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात। परंतु चिमूर आगाराच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना 5 वाजता शाळा सुटल्यानंतर वेळेवर बस येत नसल्यामुळे जवळपास 100 विद्यार्थ्यांना हिवाळ्याच्या दिवसात बसची वाट बघत ताटकळत राहावे लागत आहे। उशिरा बस येत असल्याने मोठी कसरत करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। सोमवारी सायंकाळ 6:30 ते 7:30 वाजतानंतर बस येत असल्यामुळे नियोजनाचा असाच फज्जा उडाला आणि शेकडो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। सिंदेवाही बसेस चिमूर आगारातून अर्धा-1 तासाच्या अंतराने ये-जा करीत असतात। मात्र शाळेच्या नियोजित वेळेत 2 बस असणे आवश्यक असते। मात्र कोणत्या दिवशी एकच बस येत असून बसमध्ये जनावरांप्रमाणे विद्यार्थी कोंबले जातात। त्यामुळे चुकून एखाद वेळी अपघात घडला तर जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। सोमवारला 5 वाजता शाळा सुटल्यानंतर 6:30 वाजतानंतर व 7:30 वाजल्यानंतर सिंदेवाहीवरून नवरगाव रत्नापूर फाट्यावर बस आल्याने विद्यार्थ्यांना बसची ताटकळत वाट पाहत असताना सायंकाळ झाल्यामुळे घरी जाण्याच्या घाईत मोठी कसरत करावी लागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। एका बसमध्ये गर्दी अभावी विद्यार्थी प्रवास करू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांना 6:30 वाजल्यानंतर अंधारात दुसरी बस येण्याची वाट पाहण्याची वेळ येत आहे। चिमूर डेपोच्या नियोजनाअभावी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नाहक त्रासाचा सामना करावा लागत असल्याने शाळा सुटण्याच्या नियोजित वेळेची बस सोय करावी अशी मागणी विद्यार्थी व पालकात केली जात आहे। शर्वरी प्रशांत टोहकार। कुठून येते? मी पिंपळगाववरून येते, जामोघाट पिंपळगाव। तिथून 7:30 वाजता निघते आणि इकडून संध्याकाळी बसच नाही येत। मग 5 वाजता आमची सुट्टी होते, 5:30ची आम्हाला एक बस पाहिजे। तुझं नाव काय? मानसी श्रीकृष्ण वांडरे। कोणे गावचे? नेरी। कुठून येते? नेरीवरून। कुठल्या शाळेत आहे? हां, कुठल्या शाळेत आहे? श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव कॉलेजमध्ये। हां। हा प्रॉब्लेम काय तुमचा बसबद्दल? बस येत नाही। 4 वाजतापासून आम्ही इथं वाट पाहत आहोत। आता 7 वाजेपर्यंत बस नाही इथे, रोजच नाही। रोजच नाही? आता किती वाजले? पावणे 7:15। तरी बस नाही आली आहे का? हां, तरी बस नाही आली आहे का? नाही। तुमची काय मागणी आहे? बस आम्हाला टाईमवर पाहिजे ना, सुट्टी झाल्याबरोबर।